श्री मोरे सर, बालमंदी प्रमुख सीमाताई, प्रमुख पाहुण्या श्रीमती कमल पाटील मॅडम, पहिली ते चौथी विभाग प्रमुख श्री सावंत सर, या सर्वांचं मी, त्याचबरोबर विद्यार्थी मित्र, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक या सर्वांचा माझा नमस्कार. गेले 7-8 महिने आपण कोरोनामुळे एकत्रितपणे कोणताही सण साजरा केलेला नाही आणि आज 26 जानेवारी रोजी तुम्हा सर्वांची उपस्थिती हा राष्ट्रीय सण साजरा करताना खूपच आनंद होत आहे. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण आपल्याकडे आपले स्वतःचे संविधान नव्हते. हे संविधान बनवण्यासाठी 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने 4 नोव्हेंबर 1947 रोजी विधानसभेसमोर आपला पहिला मसुदा सादर केला. विधानसभेत 2 वर्षे 11 महिने 18 दिवस या संविधानावर चर्चा आणि सुधार होत राहिला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान तयार झाले. पण या आपल्या संविधानाची अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली. कारण 26 जानेवारी 1930 साली याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्या दिवसापासून आपला देश प्रजासत्ताक देश बनला. असा हा महत्त्वपूर्ण दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्या शाळेच्या शिक्षिका श्रीमती कमल पाटील मॅडम लाभल्या आहेत. मी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री मोरे सर यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. धन्यवाद सर. इतर सर्व मान्यवरांचे मी शब्दसंग्रहाने स्वागत करते. यानंतर मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी ध्वजारोहण करावं. Soldier!
विभागातर्फे राष्ट्रभक्तीपर गीतांचे सादरीकरण होईल. स्वर्ग से सुंदर देश हमारा, रंग दे बसंती आणि क्रांतीवीरांच्या बलिदानाने रक्षण वाया गेले या तिन्ही गीतांचे सादरीकरण होईल. त्यांना संगीत साथ देतील संगीत शिक्षक श्री सौदेव कांबळे सर व श्री नारायण गणाचरी सर. सुंदर
सर्वांना धन्यवाद. आता आपल्या शाळेचे विद्यार्थी प्रजासत्ताक दिनाविषयी भाषण करतील. प्रथम मराठीतून भाषण करेल कुमारी साक्षी कुलदीप पवार, इयत्ता 8वी अ. नमस्कार, माझे नाव साक्षी कुलदीप पवार. मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. उत्सव तीन रंगांचा आज आभाळी सजला. नतमस्तक त्या सर्वांचा ज्यांनी देशासाठी इतिहास घडविला. आज मान्य मुख्याध्यापक, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण भारताचा राज्यकारभार हा 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. या दिवशी भारताचे संविधान अस्तित्वात आले. संविधानामुळे भेदभावाशिवाय सर्वांना समान हक्क व अधिकार मिळू लागले. भारत देश प्रजासत्ताक झाला. भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही अस्तित्वात आली. आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आपले घरदार सुखाचा संसार त्याग करून त्यांनी आपले भारत मातेसाठी सर्वस्व अर्पण केले. पण आज माझ्या मनाला प्रश्न पडतो की आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालोय का? आपला भारत देश हा महान शूरवीरांची, महात्म्यांची पावनभूमी आहे. आपल्या देशातील महान संतांनी, शूरवीरांनी आपले विचार जगाला पटवून दिले आहेत. पण सध्या आपल्या भारत देशातच या संस्कारांची पताका डळमळताना दिसत आहे. अनेक संघ संस्थांनी तोड वर काढले आहे. आपल्या देशात बाल गुन्हेगारी, बाल बलात्कार, खून, मारामारी, दंगल, दहशत या समस्याही आज देशासमोर आव्हान आहे. हे कुठेतरी थांबायला हवे. असे देशाचे होत असल्याचे जाणवत आहे. हे कुठेतरी थांबायला हवे. आपला भारत देश हा विविधतेत एकता जपणारा वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, अशा प्रमाणे वर्तन करावे. भुकेलेल्यास अन्न आणि तहानलेल्यास पाणी इतके जरी केले तरी पुरेसे आहे. आपला भारत देश जगातील सर्वात महान देश बनवण्यासाठी आपण अथक परिश्रम केले पाहिजे. जय हिंद.
कुमारी ऋतुजा संजय सुतार इयत्ता 9वी अ मराठीतून भाषण करेल. व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती व माझे मित्रमैत्रिणी, तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार. मी ऋतुजा संत सुद्धा इयत्ता 9वी वर्षी विद्यार्थिनी. आज 26 जानेवारी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन म्हणजेच गणराज्य होय. भारताचे संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणले. ब्रिटिश राजवटीपासून भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण स्वतंत्र भारताला स्वतःचे असे संविधान नव्हते. त्यावेळी भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या 1935 सालच्या कायद्यांवर आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आल्या. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी हा प्रस्ताव 133 दिवसांसाठी खुला केला आणि 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांच्या कालावधीनंतर ही मसुदा अंतिम केली. बरेचसे विचार विमर्श सुधारणा केल्यानंतर समितीच्या 308 सदस्यांनी हिंदी व इंग्रजी अशी 2 हस्तलिखित प्रती स्वाक्षरित केल्या. संविधानानुसार भारत देश हा सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य बनला, जो न्याय, समानता, बंधुत्व यांना चालना देत. पण आजही आपल्या देशात जातीय दंगली, दहशतवाद, गुन्हेगारी, महिलांना होणारे अत्याचार इत्यादी वगैरे पाहिल्यास प्रश्न पडतो की हाच का तो क्रांतिकारांच्या स्वप्नातला भारत? कारण इत्यादी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे आणि इत्यादी प्रकारे आपल्या देशात आजही घडत असतील तर ते बलिदान व्यर्थच ठरते. त्यामुळे आपण या विरुद्ध गेले पाहिजे, या विरुद्ध का केल्या पाहिजे, इतकेच मत मांडून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. आता इंग्रजीतून भाषण करेल कुमारी समीक्षा प्रफुल्ल सावंत इयत्ता 7वी अ. Good morning everyone, respected principal, teachers, parents and all my dear friends. My name is Samiksha Sawant. Today I am going to share with you a few words about Republic Day. I would like to wish you all who are present here a very happy Republic Day. This year we celebrating our 72nd Republic Day. We celebrate Republic Day on 26 January every year. Before independence, India was under British rule. On this day, the Constitution of India became into force in 1950. This day is very important for the citizen of India. Republic means that the citizen of the country holds the supreme power to elect a representative. The Constitution gives all of us the same right despite any difference of religion, colors or language. Republic Day of India spreads the message of equality, brotherhood, unity and integrity. We should strive to make our country the best country in the world. Thank you and Jai Hind. आता नूतन मुर्जीकर इयत्ता 8वी अ ची विद्यार्थिनी इंग्रजीतून भाषण करेल. Honorable Chief Guest, Headmasters, Teachers, Sirs and all my dear friends, good morning to all. Today I am celebrating 72nd Republic Day. Republic Day is our national festival along with Independence Day. India has become independent on 15 August 1947 from British rule. But this all could be possible after a long struggle. Many patriots died for the country. 15 August 1947, the country did not have its own constitution. Rather, it was represented under the laws executed by the British rule. Therefore, under the presidency of Dr. Babasaheb Ambedkar, the Constitution of India adopted on 26 November 1949 and 26 January 1950. On this day, India was declared a republic country. The Constitution of India come into force on this same day. India got freedom on 15 August 1947. After 2.5 years, become democratic republic. Republic Day is most important. It reveals to the history of India's freedom. It gives memories of great freedom fighters who sacrificed their lives for India's freedom. More than 150 years, British ruled India. This administration was only for their benefits. British officers behaved very badly with Indians. That time, India's leaders found urge
freedom and came together. Who can forget all the movements like White India movement, great leaders like Mahatma Gandhi, Sardar Vallabhbhai Patel, Lokmanya Tilak fought for India's freedom. Where has Subhash Chandra Bose, Bhagat Singh, Rajguru, Sukhdev fought aggressively? They challenged the British army. Republic means that the citizen of nation to elect their leader to lead the nation. If we all Indians live with unity and live in past, we have bright future. I am very confident about Indian dominance. So world so son. Once again, happy Republic Day to all. And end of the speech, I want to say thank you everybody for giving me chance to express my love towards with my nation. Jai Hind, Jai Bharat. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಭಾಷಣ ಕರೆ ಕುಮಾರಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಚೌಗುಲೆ ಇಯತ್ತ 9ನೇ ಬ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ನಾನು ಲಕ್ಷ್ಮೀ ಚೌಗುಲೆ 9ನೇ ತರಗತಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ. ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರುವ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರಿಗೆ ವಂದಿಸುತ್ತಾ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾನು ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಬಗ್ಗೆ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿ ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಇಂದು ನಾವು 72ನೇ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ದೇಶ ಭಾರತ ದೇಶ ಬ್ರಿಟಿಷರ ಅಧೀನವಾಗಿತ್ತು. ಅನೇಕ ಹೋರಾಟಗಾರರ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಆಗಸ್ಟ್ 15, 1947ರಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವಾಯಿತು. ನಮ್ಮ ದೇಶ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವೇನೂ ಆಯಿತು, ಆದರೆ ದೇಶದ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಆಡಳಿತ ನಿರ್ವಹಣೆಗಾಗಿ ಕಾನೂನುಗಳ ರಚನೆಯ ಪ್ರಶ್ನೆ ಉದ್ಭವಿಸಿತು. ಆ ಪ್ರಶ್ನೆಯ ಪರಿಹಾರವೇ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಎಂದು ಖ್ಯಾತರಾಗಿರುವ ಡಾಕ್ಟರ್ B.R. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ರಚಿಸಿದ ಸಂವಿಧಾನ. ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮುಗಿಸಲು 2 ವರ್ಷ 11 ತಿಂಗಳು 18 ದಿನಗಳು ತೆಗೆದುಕೊಂಡಿತು. ಅಂತಿಮವಾಗಿ ನವೆಂಬರ್ 26, 1949ರಂದು ಅಂಗೀಕರಿಸಲ್ಪಟ್ಟು ಮತ್ತು ಜನವರಿ 26, 1950ರಂದು ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನ ಜಾರಿಗೆ ಬಂದಿತು. ಈ ದಿನವನ್ನೇ ನಾವು ಇವತ್ತು ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಎಂದು ವಿಜೃಂಭವಾಗಿ ಆಚರಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ತಿಳಿಯಬೇಕಾದ ಒಂದು ವಿಶೇಷ ಸಂಗತಿಯೊಂದಿದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಜನವರಿ 26ರಂದು ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಏಕೆ ಆಚರಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ? ಕಾರಣವೆಂದರೆ 1930 ಜನವರಿ 26ರಂದು ಲಾಹೋರ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ವರಾಜ್ಯ ಘೋಷಣೆಯನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಿತು. ಆ ದಿನದ ನೆನಪಿಗಾಗಿ ನೂತನ ಸಂವಿಧಾನ 26 ಜನವರಿ 1950ರಂದು ಜಾರಿಗೆ ತಂದು ಈ ದಿನವನ್ನೇ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಎಂದು ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಮೂಲಭೂತ ಹಕ್ಕುಗಳು ಮತ್ತು ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಗೌರವಿಸೋಣ. ಜೊತೆಗೆ ಸಂವಿಧಾನದ ಪೂರ್ವ ಪೀಠಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿರುವಂತೆ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸೋಣ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ನಾನು ನನ್ನ ಚಿಕ್ಕ ಭಾಷಣವನ್ನು ಮುಗಿಸುತ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ವಂದನೆಗಳು. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಭಾರತ್. आजच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती कमल पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दिवस हा सोहळ्याचा तुमच्या आमच्या आनंदाचा, दिवस हा सोहळ्याचा तुमच्या आमच्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा, उत्साहाचा. दिवस हा ज्ञानाचा, दिवस हा कर्तृत्वाचा, दिवस हा ज्ञानाचा, दिवस हा कर्तृत्वाचा. विजयोत्सव प्रजासत्ताक दिनाचा, विजयोत्सव प्रजासत्ताक दिनाचा. सन्माननीय व्यासपीठावरील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री I.V. मोरे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री T.V. सावंत सर, प्राथमिक विभाग प्रमुख श्री T.V. सावंत सर, बालविषय प्रमुख सीमाताई, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री B.M. पाटील सर, शिक्षकेतर कर्मचारी, माझे सहकारी शिक्षक वर्ग, त्याचबरोबर माझे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि पालको, तुम्हा सर्वांना 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्या भूमीवर वाहते कृष्णा, यमुना, गंगा, हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो अभिमानाने तिरंगा. या देशाचा नागरिक असल्याचा अभिमान आहे मला, म्हणून मी मान झुकवून सलाम करते या तिरंगी झेंड्याला. रक्ताने लिहिला आहे या देशाचा इतिहास, हसत हसत स्वीकारले कित्येकांनी मृत्यूचे फास. इंग्रजांना लढले, अन्यायाशी ते लढले, स्वातंत्र्य
क्रांतीसाठी धारातीर्थी पडले. त्यांच्या पुण्याईने आज प्रजासत्ताक दिन उगवला. आजच्या दिनी स्मरू त्या थोर वीरांना, घटनाकाळ व स्वातंत्र्यवीरांचे करुणी स्मरण साजरा करूया. 72वा प्रजासत्ताक दिन साजरा करूया. 72वा प्रजासत्ताक दिन. हजारो स्वातंत्र्य सेनानी, देशभक्त आणि क्रांतिकारक हे आपल्या भारत देशासाठी शहीद झाले. त्यांचे एकच स्वप्न होते की आपली येणारी जी भावी पिढी आहे ती स्वतंत्र भारतातच जन्माला यावी. आणि म्हणूनच मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक भारतीय क्रांतिकारकांनी, समाजसेवकांनी आपले बलिदान दिले. आपल्यावर ब्रिटिश राजवटीचं इतकं राज्य चाललेलं होतं की ते आपल्यावर जुलमी अत्याचार करत होते. त्या अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या ज्या लोकांवर त्यांनी अत्याचार केला, त्या अत्याचाराशी झगडत असताना आपल्या भारतीय जनतेला खूप काही त्रास सहन करावा लागला. अखेरीस एक घटना अशी घडली की एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये हृदय पिळवटून टाकणारी जी घटना पाहिली, त्यावेळेला आपली भारतीय जनता खूप तडफडून जागी झाली. म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये ज्वाला भडकली की आपल्या भारत देशाला स्वतंत्रता मिळालीच पाहिजे, आपला भारत देश स्वतंत्र झालाच पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाहोर येथील रावी नदी किनारी 1930 साली स्वातंत्र्याचा आपला तिरंगी झेंडा फडकविला आणि संपूर्ण स्वराज्याची मागणी केली. पण दुसरे महायुद्ध आणि जुलमी अत्याचार करणारी ब्रिटिश राजवट यांच्यामुळे बराच काळ लोटला गेला आणि आपल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या काळामध्ये भारतीय जनतेला ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली राज्य करावे लागले. पण तो दिवस काही लांब राहिला नाही. अखेरीस 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. जरी भारत देश स्वतंत्र झाला तरी आपल्या भारताचे स्वतःचे असे संविधान नव्हते. प्रत्येकाला स्वतंत्राचा अधिकार नव्हता. आपली मूलभूत कर्तव्य पार पाडण्यासाठी आपली स्वतंत्रता हवी यासाठी भारत देश प्रयत्न करू लागला. आणि शेवटी पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्याप्रमाणे रावी नदी किनारी स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज फडकविला होता, त्या तिरंगा ध्वजासाठी आपले संविधान मागणी करण्याची चळवळ सुरू झाली. त्यामध्ये अनेक क्रांतिकारक, देशभक्त शहीद झालेले होते. या शहीदांना स्मरून अखेरीस 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या संविधानाची अंमलबजावणी झाली आणि आपला भारत देश गणराज्य, गणतंत्र दिन म्हणून साजरा होऊ लागला. मित्रांनो, एक छोटीशी संस्था जरी चालवायची असेल तर आपल्याला काही नियम बनवावे लागतात. आपला भारत देश तर इतका मोठा, त्यामध्ये अनेक राज्य आहेत. जर या राज्यांचा कारभार चालवायचा असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागणार होते. आणि स्वतःचे संविधान तयार करण्यासाठी याच नियमांचे पालन म्हणून सतत स्वतंत्रतेची मागणी ब्रिटिश राज्याकडे मागणी करत असताना, संविधान तयार करत असताना 18 दिवस, 2 वर्षे 11 महिने 18 दिवस हे कार्य अविरतपणे चालू होते. 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना झाली आणि अखेरीस आपल्याला संविधान काय झाले की मान्य करण्यात आले. 24 जानेवारी 1950 रोजी विधानसभेच्या 308 सदस्यांनी मसुदा मान्य केला व 2 दिवसांनी 26 जानेवारीला 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. आपला भारत देश ब्रिटिशांचे स्वामित्व संपुष्टात आणून एक स्वतंत्र, सार्वभौम लोकशाही राष्ट्र म्हणून उदयाला येणार होते. ब्रिटिश सरकारचे गव्हर्नर जनरल पद हे प्रथमच संपुष्टात येणार होते. त्या जागी आपल्या भारताचे राष्ट्रपती पद निर्माण होणार होते. त्या काळी म्हणजेच आपल्या भारत देशाचे संविधान तयार होत असताना श्री राजगोपालाचारी हे गव्हर्नर जनरल पदावर कार्यरत होते. त्यावेळेला राष्ट्रपती पद म्हणून म्हणजे श्री राजगोपालाचारी यांच्याकडे गव्हर्नर पद जाऊन आपल्या भारत देशाचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद राव यांच्याकडे हे भारताचे राष्ट्रपती पद प्रथमच आले. आणि भारत एक लोकशाही राष्ट्र म्हणजे लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य बनले. सारनाथ येथील अशोक स्तंभावर 3 सिंहांचा उजवा भाग, त्याच्या खालील धम्मचक्र, उजवीकडील वृषभ आणि डावीकडील घोडा हे घटक आणि त्याखालील उपनिषदातील सत्यमेव
दिनांचा भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकार करण्यात आला. म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी आपण जनगण मन राष्ट्रगीत स्वीकारले. त्याचबरोबर वंदे मातरम हे गीत सुद्धा राष्ट्रगान म्हणून स्वीकारण्यात आले. संविधानानुसार भारत देश सार्वभौम समाजवादी निरपेक्ष लोकशाही गणराज्य बनला, जो न्याय, समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व यांना चालना देत असतो. पण आज देशातील जातीय दंगली, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, गुन्हेगारी या सगळ्या समस्या पाहिल्या की प्रश्न पडतो की हाच तो क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारत आहे का? नक्कीच नाही. मित्रांनो, प्रजासत्ताक देशाचे पावित्र्य आपण सर्वांनी राखलेच पाहिजे. ज्याप्रमाणे संविधानाने दिलेले अधिकार आपण माहिती करून घेतलेले आहेत, त्याचप्रमाणे आपली जी काही मूलभूत कर्तव्य आहेत ती कर्तव्य सुद्धा आपण देशप्रेमासाठी पार पाडली पाहिजेत. त्या कर्तव्यांची जाण आपण राखली पाहिजे. दैनंदिन जीवनातून, शिक्षणातून आणि संस्कारातून यशाचा राजमार्ग होत असतो. आपले प्रत्येक कार्य हे राष्ट्र विकासासाठी हातभार लावणारे असलेच पाहिजे. आपले पाऊल हे गतिमानतेकडे झेपावणारे असले पाहिजे. आपण 21व्या शतकात पदार्पण केल्यानंतर राष्ट्र विकासासाठी आणि भविष्याचा वेध घेताना कोणतेही पाऊल उचलताना इतिहासाची जाण असणे नक्कीच आपल्याला बलशाली राष्ट्र उभारण्यास वेळ लागणार नाही. कारण होडीबरोबर बुडणारे कर्णधार जिथे असतात, इतिहासाची साक्ष देणारे तसेच संस्कृतीचा वारसा जन्माला घालणारे असे भरपूर इतिहासकार आपल्या समक्ष असतात. होडीबरोबर बुडणारे कर्णधार जिथे असतात तिथेच पुढच्या दिशांना सावरणाऱ्या अनेक पिढ्या जन्म घेतात. इतिहासाची साक्ष आणि संस्कृतीचा वारसा यांच्या बळावर आपण सारे उद्याचे भावी नागरिक निश्चितच राष्ट्र उभारणीला उद्याचे योगदान आपणच देणार आहात यात शंकाच नाही. जिथे शेतकरी, सैनिक, स्त्रियांना आदराचे स्थान असेल, जिथे शेतकरी, सैनिक, स्त्रियांना आदराचे स्थान असेल, श्रीमंतीचे नसून माणुसकीचे गुणगान असेल, श्रीमंतीचे नसून माणुसकीचे गुणगान असेल, जातीयता, धर्मांधता, भ्रष्टाचार, अंधश्रद्धेचे नाव नसेल, जातीयता, भ्रष्टाचार, अंधश्रद्धेचे नाव नसेल, असा माझा सुंदर भारत देश विकसित भारत देश असेल, असा माझा सुंदर भारत देश विकसित देश असेल. खरं तर आजची परिस्थिती पाहिल्यानंतर सध्याचं जीवन म्हणजे सर्वांचं जीवन खूप अस्थिर झालेलं दिसतं. जगभरात गेले वर्षभर थैमान घालून ठेवलेल्या कोरोना म्हणजे कोविड-19 या रोगानं सगळ्यांची दयनीय अवस्था करून सोडली. या दयनीय अवस्थेपुढे म्हणजे कोरोनापुढे कुणाचंही काय चाललेलं नाही किंवा कोणाचंही काही चाललं नाही. जगानं आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःला बंदिस्त करून घेतलं आणि कोरोनावर मात करायचं ठरवलं आणि त्यावर मात सुद्धा केली. हळूहळू आता कुठे सर्वांचं जीवन स्थिर स्थावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्वपदावर आलेली अर्थव्यवस्था, लसीकरणाचा देशव्यापी मोहिमेचा यशस्वी प्रारंभ यामुळे आता कुठे जगभरात आशादायक असे वातावरण निर्माण झाले आहे आणि माणूस माणसाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत आहे. जीवाची भीती थोडी कमी झालेली दिसत आहे. मित्रांनो, येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला अशा खूप काही नवनवीन संकटांना सामोरं जायचं आहे. तेव्हा आपण नवीन आव्हाने पेलण्यासाठी नेहमीच सज्ज राहूया. यासाठी राष्ट्रीय एकात्मता अखंड टिकवणे, भेदभाव विसरून आपण सारे या भारतभूमीची लेकुरी एका भागरीत वाटेकरी होऊया. अन्याय, भ्रष्टाचार मोडून टाकूया. आपण सारे एक होऊया. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सीमोल्लंघन करूया, पराक्रमी होऊया आणि शौर्य गाजवूया. या कार्यक्रम प्रसंगी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून मला शाळेला दिलेला अभिमान यासाठी मी मुख्याध्यापक, परत शाळा आणि सर्वांचे मी आभार मानते आणि माझे भाषण इथं संपविते. धन्यवाद. अतिशय सुंदर शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
केल्याबद्दल मी प्रमुख पाहुण्यांची आभारी आहे. आजच्या या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या श्रीमती कमल पटेल मॅडम, दोन्ही विभागाचे मुख्य